गोल्डमध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो 20% फॉल. हो, बरोबर ऐकता तुम्ही. गोल्डमध्ये जो आहे तो आता पुन्हा एकदा 20% फॉल येण्याची शक्यता आहे. लास्ट टाईम गोल्ड जिथून पडला होता, लाइक 20 ते 30% गोल्ड जे आहे तो फॉल झाला होता. पुन्हा एकदा जो गोल्ड आहे, गोल्डचे प्राइस आहेत, तो या लेव्हलवर टच झालेले आहेत. तर पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी इथे बनू शकते, की पुन्हा आपला एकदा 20 ते 30% फॉल जो आहे, तो इथे पाहायला मिळू शकतो गोल्डमध्ये आणि त्या प्रकारचं सेटअप सुद्धा देखील इथे बनत आहे फॉलिंग साईड. तर कोणत्या लेव्हल्सपासून जो आहे तो गोल्ड पुन्हा आपल्याला पडू शकतो हे इथे पाहूया. गोल्डमध्ये जे आहे आता लास्ट टाइम जे गोल्ड होता तो इथनं पडला होता. ठीक आहे. तर आता प्राइस काय झालं की पुन्हा करेक्ट होऊन इथे आपल्याला पुन्हा या लेवलवर टच झालेले आहे. ठीक आहे. तर आता काय अपॉर्च्युनिटी आहे की इथे डेली नुसार जो आहे इथे आपल्याला एक करेक्शन आलेलं आहे लास्ट 2 दिवसाआधी. तर काय आहे की इथे आपल्याला एक डोजी पॅटर्न बनलं म्हणजे डोजी बनलेली आहे आणि त्याचं सेकंड कॅन्डल जे आहे ते सुद्धा खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर या इथे एक कन्फर्मेशन आहे की डेली नुसार तर कन्फर्मेशन इथे येत आहे की इथे फॉलची शक्यता आता येऊ शकते. ठीक आहे. आणि इथे जो आहे 2 ते 3 दिवस गोल्डने चांगलं होल्ड पण केलेलं आहे खालच्या साईडला. तर हे एक फर्स्ट कन्फर्मेशन आहे इथे. सेकंड आहे की इथे आपल्याला ट्रेंड लाईन ब्रेकडाउन मिळणार. तर आणखी इथं आपल्याला इथे हे आहेत जे लेवल्स आहेत लाईक 48,000 एट 48,330 4830 ची लेवल जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आणि 4660 ची हे सुद्धा लेवल आपल्याला इथे पाहायला मिळू शकतात. तर या प्रकारचा इथे फॉल जो आहे तो आपल्याला मिळू शकतो इथनं. ठीक आहे. या ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर म्हणजे आणि हा जो सपोर्ट येतो तो पण एक ब्रेक झाला पाहिजे इथे. जर हा सपोर्ट जर ब्रेक झाला या रेंजच्या बाहेर निघाला गोल्ड प्राइस तर पुन्हा इथे आपल्याला करेक्शन मिळणार. फक्त आपल्याला वेट करायचं आहे की याच्या ब्रेक झाला पाहिजे म्हणून. आणि नेक्स्ट कन्फर्मेशन इथे येतं की इथे आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली प्राइस होल्ड करत आहे. ॲज पर 4 नुसार प्राइस जे आहे ते पूर्णपणे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होल्ड करत आहे. लाईक मी थोडं हे हटवून क्लिअर करून टाकतो की जेणेकरून तुम्हाला दिसू शकेल क्लिअर दिसू शकेल. ठीक आहे. तर हे बघा इथे जे आहे प्राइस या लेवलपासून पडल्यानंतर आता इथून पुन्हा एकदा खाली येऊन इथे आहे प्राइस पूर्णपणे 50 आणि 20 EMA खाली होल्ड करत आहे. आणि हा जो आहे इथे क्रॉसओव्हर आपल्याला इथे मिळत आहे 50 आणि 20 EMA. तर इथून पूर्णपणे शक्यता आहे की इथून आपल्याला डाऊनसाइड ब्रेकडाऊन मिळू शकते. सेम कन्फर्मेशन आपल्याला RSI मध्ये सुद्धा मिळत आहे. RSI सुद्धा देखील इथे 50च्या खाली होल्ड करत आहे. हे जे मिड लेवल 50ची आहे त्याच्या खाली होल्ड करत आहे. तर इथे आपल्याला पुन्हा डाऊन साईडचे फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. याचे कन्फर्मेशन मिळत आहे इथे. तर तुम्हाला एकच अवॉइड करणं आहे की जर जर आपल्याला गोल्डनी या लेवलच्या वरती ब्रेकआउट आला, समजा हा जो हाय आहे स्विंग आहे लाईक 55,200 हाय आहे. हा जर हाय ब्रेक केला तर आपण आपले डाऊन साईडचा व्ह्यू पूर्णपणे अवॉइड करूया. याचा जर अपसाईड ब्रेकआउट आला तर याच्यावरती जर गोल्ड जो आहे वरती गेला तर आपल्या पूर्णपणे डाऊन साईडचे जे आहे ते व्ह्यूज आहे ते पूर्णपणे चेंज होणार. ठीक आहे. तर मग आपण याच्यानुसार मग आपण आपल्या नवीन लेवल्स ठरवू शकतो. तर या प्रकारे जो आहे आता फॉल आपल्याला इथे पाहायला मिळेल. होप सो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.